सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। आंदोलनाची दिशा आपण पाहिजे असं विधिमंडळाचे गटनेते विजय साहेबांच्या नेतृत्वाने राहुल पाटील असतील चित्र जातील त्या आमदाराच्या सोबत आम्ही इंदिरा मोहनाला घड्याला निघालो होतो। आम्हाला पोलीसवाल्यांनी इथं अडवलेलं आहे आणि आमचं जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे। थांबवण्याचा प्रयत्न आहे का? लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करून निवेदन देणार आहे, घेराव घालणार आहे? आम्ही गृहमंत्र्याला विनंती केली होती, सकाळपासून आंदोलन चालू होतं। आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आम्ही विधान भवनाला घेराव घातलेला आहे। जवळजवळ आम्हाला इथं पोलिसांनी अडवले आहे। पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षाचे जेवढे आमदार आहेत ते उद्या सरकारला जाब विचारणार आहेत हाऊसमध्ये। आम्ही इथे थांबलेले आहेत, आम्हाला सीपीने वगैरे बोलवलं आहे, पण आम्ही मुख्यमंत्र्याचा प्रतिनिधी किंवा मुख्यमंत्र्याशी आम्ही निवेदन देणार नाहीत। दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, जाऊ देत नाहीत, आम्हाला येऊ देण्यात, आम्हाला बोलू देण्यात। पोलीसवाले सर्व पाहिजे असं किती प्रचंड बंदोबस्त लावले आहे। सकाळपासून याला माहिती भीमचरी आझाद संघटनेत आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत आणि सरकार आम्हाला घाबरून पोलिसाला पुढे करत आहे। आणि ही जोपर्यंत न्याय सोमनाथ सुरेंची आणि वाघोरेला मिळणार नाही, मम्मी ऑपरेशन मध्ये जे भीमसैनिक आमचे मारले गेले त्यांच्या आर्थिक मदत आणि त्यांचे खोटे गुन्हे वापस होणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे। ज्या तऱ्हेने सुरेखा सूर्यवंशीवरती हल्ला झाला, खरं तर घटना जर तुम्ही बघाल घटनेमध्ये तुम्हाला दिसेल पहिल्यांदा काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरचं असलेलं संविधान त्याची प्रतिकृती एका विचित्र माणसाने, एका मानसिकदृष्ट्या ज्या विचित्र माणसाने श्रुतीने त्या ठिकाणी तोडली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अनुयायी आहोत, त्यांच्या विचारामुळे त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। जर देशाच्या संविधानाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान बोलतात की देशाच्या संविधानाला हात लावला तरी त्याचा जर आहे तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल, मग देशाची प्रतिकृती ज्याने तोडली संविधानाची, त्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विरोधामध्ये आंदोलन निघालं की बाबा प्रतिकृतीची तोडली त्या व्यक्तीला शासन व्हावं। मुळात ही प्रतिकृती तोडली त्यावेळी सरकारने जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला अटक करायला पाहिजे होती, त्याच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे होता। परंतु संविधानाच्या प्रतिकृती तुटल्यानंतर सुद्धा सरकारने ज्या वेळेला त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, ज्या तऱ्हेने त्याला मानसिक रुग्ण म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथल्या लोकांनी आंदोलकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। आंदोलनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना जेलमध्ये डांबून त्या ठिकाणी मारहाण झाली। बरं, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्याचा मृत्यू झाला। हा प्राथमिक अहवाल त्या ठिकाणी मिळाला आणि ज्या वेळेला प्राथमिक अहवाल तुमचा सांगतो की मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने स्टेटमेंट चेंज करता, विधानसभेमध्ये खोटं बोलता। माझं तर सातत्याने सांगणं आहे की या राज्याला ना स्वतःचा एक गृहमंत्री असला पाहिजे। दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी खोटं बोलण्याचं काम केलं विधानसभेमध्ये। त्यांनी सांगितलं की हा जो मृत्यू झाला हा जुना आजार आहे, श्वसनाचा विकार आहे, जेव्हा की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे, सरकारी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे की हा मल्टिपल इंजुरीमुळे मृत्यू झालेला आहे। या प्रकरणाची चौकशी न करता पुन्हा आंदोलकांना त्रास देण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये दुर्दैवाने वाकोडे यांचा सुद्धा मृत्यू झाला।